भविष्यात आम्ही निवडणुका स्वबळावर लढू असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलेलं आहे। मुंबई महानगरपालिका भाजप स्वबळावर लढेल एवढी मुंबईमध्ये भाजपची ताकद असल्याचं वक्तव्य सुद्धा नारायण राणे यांनी केलेलं आहे। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी शिल्पा नरोडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। शिल्पा, महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवल्या जाणार की नाही याबाबत आता साशंकताच निर्माण होतीये नारायण राणेंच्या या वक्तव्यानंतर। नक्कीच रिद्धी, आपण जर पाहिलं तर विधानसभेचा निवडणुकीचा निकाल आला आणि त्यानंतर भाजपला आत्मविश्वास आलेला पाहायला मिळत आहे। आणि विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे येत्या काही महिन्यांमध्ये लागणार आहेत। मात्र या निवडणुका महायुती ह्या एकत्रित लढवणार की स्वबळावर लढवणार असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता। मात्र नारायण राणेंनी सूचक संकेत दिलेले पाहायला मिळत आहे। नारायण राणे म्हणतात की मुंबई शहरामध्ये मुंबई पालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या भाजप या स्वबळावर लढू शकते, इतकी ताकद ही भाजप पक्षाची मुंबई शहरात आहे। त्यामुळे आता नारायण राणेंनी या सूचक वक्तव्य दिल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महायुतीतील भाजप जो पक्ष आहे तो स्वराज्य स्थानिक संस्थेच्या किंवा मुंबई महापालिकेच्या निवडणुका या स्वबळावर लढवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दुसरीकडे पाहायला गेलं तर नारायण राणेंनी अजून एक वक्तव्य केलं, ते म्हणजे राजन साळवींच्या बाबतीत। राजन साळवी जर पक्ष सोडण्याच्या मार्गावर असतील तर भाजप पक्ष नक्कीच त्यांचा विचार करेल। भाजप पक्षाचे आता चांगले दिवस येत चाललेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक नेते हे भाजप पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। भाजप पक्ष हा विकासाच्या दृष्टीने चाललेला आहे असं देखील नारायण राणे म्हणतात। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजप पक्ष किंवा महायुती पक्ष हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवतील की एकत्रित लढवतील हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। मात्र नारायण राणेंच्या या सूचक वक्तव्याने पुन्हा एकदा सिद्ध होतंय की येणाऱ्या काळातील ह्या निवडणुका भाजप पक्ष ह्या स्वबळावर लढवणार असल्याचं पाहायला मिळते। रिद्धी, अगदी शिल्पा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।